नमस्कार. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत रावेर या खेडीजवळच्या गावामधल्या किंवा रावेर खेडीच्या श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या समाधीस्थळी. अतिशय पवित्र आणि हिंदूंसाठी परमपूज्य असं हे स्थान आहे. आपण आता श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या समाधीची परिक्रमा करतो आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये ओंकारेश्वर नंतर काही अंतरावरतीच ही समाधी आहे. हे बाजीराव पेशव्याच्या समाधीस्थानाच्या भोवती बांधलेली ही भिंत आहे. आणि जर आपण बघितलं तर इथून आपल्याला सुंदर असं मैयाचं दर्शन होतं. ही आहे नर्मदा मैया. इथल्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे, इथल्या पात्राचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण खडक आहेत. त्यामुळे घोड्यांना पार करण्यासाठी ही भूमी चांगली आहे. त्यामुळे बाजीरावची सेना या भागातून नेहमी जायची. आपण बघू शकता मैयाच्या काठी पाणी उपसणाऱ्या ज्या मोटर्स आहेत त्यांचं जंजाळ कसं असतं ते आपल्या इथं बघता येईल. हे बघा, हे सगळ्या पाण्याच्या मोटर्स आहेत. परिक्रमा मार्ग आपल्याला दिसतोय खाली. याच मार्गाने मी परिक्रमेमध्ये गेलो होतो आणि आत्ता आपण या ठिकाणी आलेलो आहोत बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी नर्मदे. या पात्राची गंमत अशी की इथनं जनावरं पलीकडं पोहत जातात. इथली गुरं चरण्यासाठी पलीकडं पोहत जातात आणि पोहत परत येतात संध्याकाळी. आत्ता पाणी उतरलेलं आहे. ओंकारेश्वर बांधातनं पाणी सोडलं सकाळी की काही तासातच पाणी इथं येतं आणि साधारण 5 ते 6 फूट पाण्याची पातळी वाढून जाते. याच्याच पुढे बकावा नावाचं गाव आहे जिथं शिवलिंगांची निर्मिती केली जाते. आपण बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात शिवलिंग आपल्याला दिसत आहेत. नर्मदे हर.